नमस्कार, आपण पाहत आहात SP9 पोलीस क्राईम डायरी। आजच्या भागात आपण पाहणार आहोत कॅनडामध्ये घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेबद्दल। उच्च शिक्षणासाठी भारतातून कॅनडाला गेलेल्या एका 23 वर्षीय भारतीय तरुणीचा मृत्यू झाला असून तिच्या लिव्ह इन पार्टनरवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास कॅनडातील पोलीस करत आहेत। चला पाहूया संपूर्ण घटना। पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील समराला येथील रहिवासी दमनप्रीत कौर ही उच्च शिक्षणासाठी स्टुडंट विजावर कॅनडाला गेली होती। कुटुंबियांनी मोठे कर्ज काढून तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती। शिक्षण पूर्ण करून परदेशात करिअर आणि आयुष्य घडवण्याचे तिचे स्वप्न होते। मिळालेल्या माहितीनुसार दमनप्रीत आपल्या भारतीय मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती। 9 जुलै रोजी दक्षिण पूर्व एडमॉन्टन मधील सिल्व्हरबेरी परिसरातील एका घरातून पोलिसांना आपत्कालीन कॉल आला। घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाला दमनप्रीत गंभीर जखमी अवस्थेत आढळली। तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू ठेवले, मात्र 12 जुलै रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। 14 जुलै रोजी करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले। यानंतर पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी 22 जुलै रोजी रितेश कुमार या 22 वर्षीय भारतीय तरुणाला अटक केली। रितेश हा दमनप्रीत सोबत राहत होता, त्यामुळे सेकंड डिग्री मर्डर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमागील नेमकं कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही। ही घटना परदेशात शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी एक मोठा धक्का आहे। तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही। न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत आरोपींविरुद्धचे आरोप हे आरोपच मानले जातात। SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरीच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिकरित्या उपलब्ध आणि अधिकृत माहितीच्या आधारेच बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। मी स्नेहल आणि तुम्ही पाहत आहात SP9 पोलीस क्राईम डायरी। धन्यवाद।